छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरस्पर्शाने पावन झालेल्या भोर तालुक्यातील भुतोंडे गावचं व्यक्तिमत्व गजविजेते येसाजी कंक यांचं कॅरेक्टर मला करायला मिळतंय. त्याचं अजून एक कनेक्शन असं आहे की मी पण त्याच भोर तालुक्यातला आहे. ज्या वेळेस महाराज आग्र्याहून आले इकडं 7 दिवसामध्ये कसे पोहोचले असतील घोड्यावर, आणि ही असली युद्धनीती बघून 120 युद्ध संभाजी महाराज जिंकले होते. आपण एकदा दोनदा तलवारबाजी केल्यानंतर आपली जी दमछाक होते ते पाहून असं वाटतं की त्यावेळेस त्यांनी कसं केलं असेल. शिवरायांचा छावा आहे तो ज्यावेळेस शब्द कानावरती पडतो ना त्यावेळेस असं वाटतं की बास, ही आपल्या मराठ्यांची ताकद आहे. मी रायरेश्वर, रोहिडेश्वर आणि पुरंदर म्हणजे जिथं माझं गाव आहे भोर, मी तिथं बऱ्याच वेळा गेलेलो आहे. पण दुर्दैव माझंच होतं की मी इथं एकदाही आलो नव्हतो. दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे जो सेट उभा केला होता सेम जसं आता इथं जिथं आपण उभं आहे, ह्यातलं एकूण एक गोष्टीचा ह्या दगडापासून दिग्पाल दादांनी सेम हुबेहूब तिथं उभा केला होता. आम्ही ज्या एरियामध्ये सेट बांधला होता त्या परिसरामध्ये काहीतरी ती पाखरं आली होती आणि रात्रीचं नाईटचं शूट होतं आणि अचानक सगळ्यांचे डोळे रेड रेड व्हायला लागले. आणि मग आता करायचंय काय? आधी आम्हाला असं वाटलं की आम्ही उन्हामध्ये उभं होतो, पायाला चटके बसत होते आणि लाईट पण एवढी होती की असं वाटत होतं की आम्ही सूर्याच्या समोर थांबलोय आणि पूर्ण घामाच्या धारा चालू आहेत, त्याच्यामध्ये शूट चालू आहे. ते गाणं जे आता आलेलं आहे त्या गाण्याचं शूट चालू होतं. पण त्या 2-3 दिवसाच्या हिट मुळे चौथ्या दिवशी मला वाटतं आमचे सर्वांचे डोळे लाल पडले. 4 वाजता आम्हाला म्हणजे उठल्यानंतर काही दिसत पण नव्हतं. आम्ही दोघांनी सोबतच हॉर्स रायडिंगला कात्रजच्या तिथं आम्ही शिवतीर्थ हॉर्स रायडिंग आम्ही तिथं शिकलो. युद्धाची प्रॅक्टिस आम्ही महिनाभर केली. सरते शेवटी मी तेच म्हणेन की असे अडथळे येतात पण महाराजांचा एक ब्लेसिंग्स असतं, महाराजांचा हात असतो डोक्यावर. त्यामुळे सगळ्या अडथळ्यांना पार करून ती फिल्म चांगल्या पद्धतीने शूट झाली आणि तुमच्या समोर चांगल्या पद्धतीने प्रेझेंट होते 16 फेब्रुवारीला. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. शिवरायांचा छावा हा बहुचर्चित चित्रपट, त्याचा ट्रेलर काल लॉन्च झाला आणि आज ही टीम आम्हा सगळ्यांना रायगड किल्ल्यावरती घेऊन आलेली आहे. मी पहिल्यांदा आली आहे, पण मला तुम्हा दोघांना विचारायचं आहे की तुम्ही दोघं जण किती वेळ आल्यात की तुमची ही पहिली वेळ आहे? ह्या फिल्मच्या शूटिंगसाठी आम्ही आलो होतो रायगडावर आणि आता प्रेस आपली जी आहे ती रायगडावर आहे, त्यामुळे ते चक्र पूर्ण झालंय. पण तेव्हा फक्त शूट करत होतो कारण घाई होती, सीन्स शूट करायचे होते. आणि आता किल्ला बघतोय, किल्ला समजून घेतोय, महाराजांचा वाईब अंगामध्ये तेव्हाच भिनला होता आणि आता तो अजून जवळून अनुभवतोय आम्ही एक एक क्षण. बरं भूषण सर, तुमच्या बाबतीत काय? मी रायरेश्वर, रोहिडेश्वर आणि पुरंदर म्हणजे जिथं माझं गाव आहे भोर, मी तिथं बऱ्याच वेळा गेलेलो आहे. पण दुर्दैव माझंच होतं की मी इथं एकदाही आलो नव्हतो. आणि आज खरं तर मला अभिमान वाटतोय की मी दिग्पाल दादांसोबत इथं येऊन इथला अनुभव मला बघायला मिळाला आणि इथले पॉझिटिव्ह वाईब्स मला स्वतःमध्ये सामावायला मिळाले. बरं, काही भूमिका आपल्या नशिबात लिहिलेल्या असतात आणि त्या फिरून आपल्याकडेच येतात, कारण की इतके ऍक्टर्स असतात पण निवडून बरोबर महाराजांच्या कृपेने आपल्याकडेच ती भूमिका येते. आणि इतकी जवळची, महाराजांच्या इतक्या जवळ असलेले जे मावळे आहेत, जे अंगरक्षक आहेत, त्यांच्या भूमिका आपल्या जवळ येतात. भाग्य वाटतं या गोष्टीचं. कसं वाटतं, काय फिलिंग असते ती? मला नेहमी एक टाइम ट्रॅव्हल बद्दल खूप असं हे आहे. तर असं वाटायचं नेहमी की आपल्याला कुठल्या काळात जायला आवडेल, तर महाराजांच्या काळात. म्हणजे एखादा छोटासा मावळा होता आला असतं तरी ते भाग्यवान समजलं असतं. पण तेव्हा नाही, पण आता ह्या जन्मात जे काय आहे ते म्हणजे फिल्मच्या माध्यमातून ते कॅरेक्टर करताना, ती भूमिका करताना तो इतिहास जगल्याची फिलिंग आहे. आणि दिग्पाल सरांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा आम्ही फिल्म शूट करत असतो तर फक्त इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून ती फिल्म शूट करत नाही, तर आधी तो सगळेजण समजून घेतो. त्याच्याबद्दल छोट्या छोट्या बारकाव्या गोष्टी आम्हाला दिग्पाल सर सांगतात आणि त्यामुळे आपसुकच तो इतिहास मनामध्ये भिनला जातो. प्रत्येक एक एक गोष्ट डोक्यामध्ये फिट केली जाते आणि मग ती त्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते. त्यामुळे आधी ते समाधानी की आपण इतिहासाचे साक्षीदार झालो आणि नंतर ते जगताना वेगळं समाधान. तुमच्या बाबतीत? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरस्पर्शाने पावन झालेल्या भोर तालुक्यातील भुतोंडे गावचं व्यक्तिमत्व गजविजेते येसाजी कंक यांचं कॅरेक्टर मला करायला मिळतंय. त्याचं अजून एक कनेक्शन असं आहे की मी पण त्याच भोर तालुक्यातला आहे. तर ते जे कनेक्शन कसं जुळून आलं आणि काय झालं हे देवाला माहिती आहे. पण हे दिग्पाल दादांमुळे आलेलं आहे घडून सगळं.
आणि मला ते करायला मिळालं. ते कॅरेक्टर करत असताना त्यांचं जे वेशभूषा होती ते घातल्यानंतर असं फिलिंग यायचं की मी स्वतः माझ्यामध्ये येसाजी झालेत का काय, मी ते फक्त जगलो, एवढंच मी सांगू शकतो. आज आम्ही ज्या वेळेला मर्दानी खेळ पाहिले पाहून ना काय म्हणतो एक अभिमानाने ऊर पण भरून आला आणि आश्चर्य सुद्धा वाटलं की आजच्या काळामध्ये त्या वेळेचे खेळ अजूनही परंपरा पुढे नेली जाते. तुम्हाला रिलेट झालं असेल असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे झालं असं की ज्यावेळेस आम्ही युद्धाची प्रॅक्टिस करत होतो, म्हणजे जसं कॅरेक्टरचं सिलेक्शन झालं ना, तर त्याच्या मागचा प्रवास वेगळा आहे. हॉर्स रायडिंग शिकणं किंवा युद्धाची प्रॅक्टिस करणं, काही गोष्टी आम्हाला माहीत पण नव्हत्या. त्या सुद्धा आम्हाला तिथं करायला मिळाल्या. त्याचं आम्हाला भाग्य मिळालं आणि ते सुद्धा आज बघायला मिळालं इथं. तर एक असा विचार येतो की ज्यावेळेस महाराज आग्र्याहून आले इकडं 7 दिवसामध्ये कसे पोहोचले असतील घोड्यावर, आणि ही असली युद्धनीती बघून 120 युद्ध संभाजी महाराज जिंकले होते. आपण एकदा दोनदा तलवारबाजी केल्यानंतर आपली जी दमछाक होते ते पाहून असं वाटतं की त्यावेळेस त्यांनी कसं केलं असेल, की ह्याचं फक्त कौतुक वाटतं आणि ते इथं आल्यानंतर जरा थोडंसं जास्तच अनुभवायला मिळतंय. कौतुक तर आम्हालाही वाटतंय कारण आम्ही पाहणार आहोत तुम्ही प्रत्यक्ष काय काय लढाया केल्यात, काय काय ऍक्शन सिक्वेन्स आहेत, काय वेगळं होतं जे शिकायला मिळाले अभिजित? ॲज अन ॲक्टर म्हणून सेटवर दिग्पाल सरांच्या फिल्म शूट करताना खूप काही शिकायला मिळतं. मग भूमिका असेल, डिरेक्शन असेल, प्रोड्युसर म्हणून असेल. कारण दिग्पाल सर जसे फक्त दिग्दर्शक नसतात, तर एक माणूस म्हणून ते किती प्रगल्भ आहेत त्याचा प्रत्यक्ष अनुभव शूटिंग दरम्यान देत असतो. कारण जेव्हा ते सुभेदारमध्ये प्रोड्युसर होते तेव्हा सुद्धा आणि आता सुद्धा की हॉटेलमध्ये गरम पाणी येतंय ना, गाडी वेळेवर आली होती ना, या छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेणारा आणि प्रत्येकाला आपलंसं करून पुढे नेणारा दिग्दर्शक मी म्हणेन. कारण असं कोण करत नाही शक्यतो फिल्मचे, प्रत्येक जण खूप व्यस्त असतो. पण जसं छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील, प्रत्येक माणसाला जोडून एकत्र करून मग त्यांनी स्वराज्य अख्खं उभं केलं. तर त्याचप्रमाणे दिग्पाल सरांनी पण प्रत्येक माणसाला, सेटवरच्या प्रत्येक टीमला आपलंसं करून एकत्र टीम आणि ती फिल्म पूर्ण केली. त्यामुळे दिग्पाल सरांकडून ह्या सेटवर काम करताना खूप गोष्टी शिकण्यासारख्या आणि खूप गोष्टी शिकायला मिळतात. आणि जर पात्राचं झालं तर भूमिकेबद्दल झालं तर एक निष्ठा, त्याग, समर्पण, पराक्रम त्या काळातला हा खूप शिकण्यासारखा आहे. म्हणजे इतिहास फक्त वाचून नाही तर तो जेव्हा आम्ही साकारत असतो तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला तर आता ते खूप लोप पावत चाललेले आहेत. आता निष्ठा कमी होत चाललेली आहे. तेवढा त्याग नाहीये, समर्पण नाहीये. त्या काळचं, त्या मावळ्यांचं स्वराज्यासाठी महाराजांप्रती असलेलं प्रेम, निष्ठा, समर्पण हे खूप अंगीकारावं असं वाटतं आणि आपसुकच स्वतःमध्ये खूप पॉझिटिव्ह बदल होतात असे सिनेमे केल्यानंतर. काल ज्या वेळेला ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आता भूषण सरांशी बोलले ना, ते बोलताना म्हणाले की त्यांना हळवं करणारा क्षण कुठला होता, ज्या वेळेला जो सेट उभारलेला ज्याविषयी तुम्ही बातचीत करत होतात, तो सेट ज्या वेळेला उतरवण्याची वेळ आली ना त्यावेळेला त्यांना खूप भरून आलेलं. या संपूर्ण प्रोसेसमध्ये तुम्हा दोघांसाठी असा कुठला क्षण होता ज्याने असं आतून हेलावून टाकलं, मग तो शूट करताना असू दे किंवा मग झाल्यानंतर असू दे? शूट करताना मी एक सांगू इच्छितो की ज्या वेळेस तुम्ही ट्रेलर मध्ये बघितलं असेल की शिवरायांचा छावा आहे, तो ज्यावेळेस शब्द कानावरती पडतो ना त्यावेळेस असं वाटतं की बास, ही आपल्या मराठ्यांची ताकद आहे. आणि ते ऐकल्यानंतर खरंच मन भरून येतं. ते सिनेमागृहामध्ये सुद्धा लोकांना बघताना अजून त्याचा आनंद वाटणारच आहे. दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे जो सेट उभा केला होता सेम जसं आता इथं जिथं आपण उभं आहे, ह्यातलं एकूण एक गोष्टीचा ह्या दगडापासून दिग्पाल दादांनी सेम हुबेहूब तिथं उभा केला होता. आणि ज्यावेळेस तिथं आम्ही पाऊल टाकला म्हणजे मला स्वतःला असा अनुभव आला की मी स्वतः ते जगतोय, स्वतः मी ते बघतोय आणि त्यांचा किती बारकाव आहे, किती अभ्यास केलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना खरंच मन भरून येत होतं. बरं, आपण कोरी पाटी घेऊन कुठल्याही सिनेमासाठी उभे राहतो आणि ज्या वेळेला ऑफर येते चित्रपटाची आणि तिथपासून घेऊन प्रवास सुरू होतो, तो डायरेक्ट तुम्ही ज्या वेळेला कॅमेरा समोर त्या वेशामध्ये उभे राहता तिथपर्यंत येऊन असतो आणि किंबहुना प्रमोशन पर्यंत. पण जेव्हापासून ऑफर आली आहे, एक कॉल आलाय, त्याच्यानंतर कॅमेरा समोर उभं राहणं ही पूर्ण जी प्रोसेस आहे ना त्यामध्ये खूप मेहनत असते एक ऍक्टर म्हणून. कारण आम्ही बघतो ते 2 तासाची फिल्म ज्याच्यामध्ये आम्ही तुमचा अभिनय पाहतो, पण त्याच्या मागे खूप मेहनत असते. मला वाटतं की ती प्रेक्षकांच्या समोर यायला हवी की किती मेहनत घेतली असते तुम्ही. सो काय 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 स्ट्रगल होता त्या पात्रांसाठी तुम्ही केलेला?
नाही खरंच एक तर नॉर्मल सिरियल किंवा नॉर्मल फिल्म्स करणं मला असं वाटतं ते त्यातल्या त्यात इझी आहे. पण मुळात ऐतिहासिक फिल्म करायची तर तेवढा इतिहासाचा अभ्यास हवा जो दिग्पाल सरांचा आहे. आणि दिग्पाल सरांचा अभ्यास असल्यामुळे दिग्पाल सर कॅरेक्टरचं इनर सोल सांगतात. म्हणजे त्याचं सोल काय आहे. आणि जेव्हा तुम्हाला सोल कळल्यानंतर पहिली गोष्ट शूटिंगची सुरुवातच रायगडापासून झाली. त्यामुळे आपसुकच इथे वाईब मिळालाय तो. इथे त्या आम्ही फिलिंग्स हे केलेल्या आहेत. आणि मग हॉर्स रायडिंग असेल किंवा फाईट सिक्वेन्स असतील. आम्ही दोघांनी सोबतच हॉर्स रायडिंगला कात्रजच्या तिथं आम्ही शिवतीर्थच ना ते तिथं आपण जात होतो. हॉर्स रायडिंग आम्ही तिथं शिकलो. युद्धाची प्रॅक्टिस आम्ही महिनाभर केली. म्हणजे सुभेदार चित्रपटाच्या वेळेस जे शिकलो त्याच्यानंतर ह्या सिनेमामध्ये माझी फाईट तर यावेळेस हेच आहे, पण ह्याची अजूनही त्याच्यापेक्षा हे झालेली आहे या सिनेमामध्ये. नाही, जास्त आपसुकच practice करावी लागली. म्हणजे सुभेदार मध्ये एक होतं. त्याच्यानंतर आता शिवरायांच्या छावामध्ये असेल तर तो फाईट सिक्वेन्स डिझाईन केला जातो. त्यामुळे त्याच्या आधी प्री प्रोडक्शन म्हणा किंवा प्री स्टेजवर जायच्या आधी फ्लोअरवर जायच्या आधीची मेहनत खूप जास्त असते असे सिनेमे करताना. पण दिग्पाल सरांचं मार्गदर्शन इतकं स्ट्रॉंग असतं त्यामुळे कुठेही असं हे नाही होत. आम्ही पूर्ण तयारी करून मग फ्लोअरवर उतरलेला असतो. त्यामुळे आपसुकच तसे प्रोजेक्ट चांगले आणि होते. मी स्वतः त्यांच्या स्वाधीन होतो. तुम्ही सांगताल ते मी करणार. ह्याच्या पलीकडे आपण जास्त काही करायचं नाही, कारण त्यांच्या पुढे आपण काहीच नाहीये. त्यांना जसं हवं तसं ते बरोबर काम करून घेतात. तर काल आम्हाला खूप नंतर कळलं की सुभेदार चित्रपटाच्या वेळेला अजय पुरकर सरांच्या पायाला लागलं होतं. आणि हे ते आम्हाला कधीच इंटरव्ह्यू मध्ये बोलले नाही. म्हणजे कलाकारांचं खरं तर मोठेपण आहे की त्यांनी ह्या गोष्टी असतात ज्या पोहोचायला लागतात प्रेक्षकांपर्यंत, ते नाही सांगत की आम्हाला हे लागलं होतं किंवा अशा जखमा झालेल्या आणि त्याच्यावर ओव्हरकम करून. तुमच्या बाबतीत असं काही झालं की कठीण गेलं आणि तरीही त्यावरती ओव्हरकम करून तुम्ही केलंय असं? शिवरायांच्या छाव्याच्या चित्रपटाच्या वेळी एक झालं होतं की आम्ही ज्या एरियामध्ये सेट बांधला होता त्या परिसरामध्ये काहीतरी ती पाखरं आली होती आणि रात्रीचं नाईटचं शूट होतं आणि अचानक सगळ्यांचे डोळे रेड रेड व्हायला लागले. आणि मग आता करायचंय काय. मग आम्ही रात्री शूट थांबवलं आणि मग रात्री आयकूल बाकी इयर ड्रॉप्स असतील ह्याने सगळ्यांनी त्या आधी, कारण शेवटी प्रेक्षकांना क्लोज मध्ये डोळे दिसतात आणि डोळे बोलतात. तर त्यामुळे तो एक तशी वेळ आली होती, कारण आपण निसर्गाला थांबवू नाही शकत. त्यामुळे त्या पाखरांमुळे प्रत्येकाचे डोळे लाल झाले असतील. मग भूषण असेल, माझे असतील, माझे पण म्हणजे आधी आम्हाला असं वाटलं की आम्ही उन्हामध्ये उभं होतो. पायाला चटके बसत होते आणि लाईट पण एवढी होती की असं वाटत होतं की आम्ही सूर्याच्या समोर थांबलोय आणि पूर्ण घामाच्या धारा चालू आहेत. त्याच्यामध्ये शूट चालू आहे. ते गाणं जे आता आलेलं आहे त्या गाण्याचं शूट चालू होतं. पण त्या 2-3 दिवसाच्या हीट मुळे चौथ्या दिवशी मला वाटतं आमचे सर्वांचे डोळे लाल पडले. 4 वाजता आम्हाला म्हणजे उठल्यानंतर काही दिसत पण नव्हतं. मग त्याच्यानंतर हळूहळू ट्रीटमेंट करून सगळं करून म्हणजे अगदी कमीत कमी 8 ते 9 जणांचे डोळे सुजले होते सेटवर. पण ते सगळं पण महाराजांचीच सरतेशेवटी कृपा. मी तेच म्हणेन की असे अडथळे येतात, पण महाराजांचा एक ब्लेसिंग्स असतं, महाराजांचा हात असतो डोक्यावर. त्यामुळे सगळ्या अडथळ्यांना पार करून ती फिल्म चांगल्या पद्धतीने शूट झाली आणि तुमच्या समोर चांगल्या पद्धतीने प्रेझेंट होते 16 फेब्रुवारीला. हो. आणि एक गोष्ट मानायलाच हवी की ज्या वेळेला ना महाराजांची भूमिका असेल किंवा महाराजांच्या अगदी हृदयाच्या जवळ असणाऱ्या कोणत्याही मावळ्याची भूमिका असेल, ज्या वेळेला अशा भूमिका कलाकारांच्या वाट्याला येतात ना, तेव्हा प्रेक्षक त्या कलाकाराकडे सेलिब्रिटी किंवा ऍक्टर हे म्हणून नाही बघत. त्यांचं ना त्यांच्याविषयी त्यांच्या हृदयात एक वेगळा कप्पा तयार होतो आणि खूप सेन्सिटिव्ह होतात ते तुमच्या बाबतीमध्ये, कारण तुम्ही इतक्या वरच्या लेवलवर त्या भूमिकांना नेलेलं असतं. त्यावेळेला एक ऍक्टर म्हणून जबाबदारी वाटते, कुठेतरी दडपण येतं की यानंतर जे वागायचंय त्याच्यावर थोडासा आपल्याला एक कंट्रोल ठेवावा लागतो. कारण की उद्या ज्या वेळेला आपण सहज जात असू, जेव्हा आपण मी टाइम म्हणतो किंवा एक तू अभिजित म्हणून किंवा तुम्ही भूषण म्हणून ज्या वेळेला बाहेर जाल त्यावेळेला तुम्ही म्हणून जाल, पण पाहताना लोक जे असतील तुम्हाला त्याच भूमिकांमध्ये त्यांच्या डोक्यात ती फिट झालेली असते, सो तुम्हाला तसेच बघतात. सो ते एक जजमेंट चालू असतं त्यांच्या डोक्यात. याची कुठेतरी अशी जबाबदारी वाटते तुम्हाला? मला असं वाटतं दिग्पाल सरांच्या फिल्म मध्ये जे कोणी पात्र साकारतं, म्हणजे जे ऍक्टर्स असतील, टेक्निकल टीम असेल, दिग्पाल सरांची शिस्त प्रत्येकाला माहिती असते. आणि दिग्पाल सरांची शिस्त माहिती असल्यामुळे जो शिस्तीमध्ये तोच माणूस या प्रोजेक्टमध्ये असतो. तर ते असल्यामुळे सेटवर कुठे मला तरी आतापर्यंत मी 2 फिल्म केल्या पण कुठेही दडपण नाही आलं, कारण मी जसं आहे तसंच बाहेर सुद्धा प्रेझेंट होतो. माझा कुठेही दडपण नसतं. पण ती शिस्त आपसुकच दिग्पाल सरांमुळे आपसुकच
ह्याच्यामध्ये आहे. त्यामुळे अशा कुठलेही म्हणजे तू म्हणतेस तसं बरोबर आहे की काही ऍक्टर्स कडून अशा फिल्म केल्यानंतर काही चुकीच्या गोष्टी घडल्यात आणि मग त्याचं प्रेक्षकांना ते आवडत नाहीत आणि त्याचा मग हिरमोड होतो प्रेक्षकांकडून त्या असं कॅरेक्टर केल्यानंतर. पण मला असं वाटतं की ह्या फिल्म मधले सगळे ऍक्टर्स असतील किंवा क्रू मेंबर्स असतील त्यांना त्यांचं भान असतं. दिग्पाल सरांनी ते आधी दिलेलं असतं की बाबा तुम्हाला हा रोल, मग साधा कुठलाही मावळा असेल, छोट्यातला छोटा मावळा असेल किंवा छत्रपतींची भूमिका असेल, तर ती माहिती असल्यामुळे त्या ऍक्टरला तसं माहिती असतं आणि कुठेही दडपण नसता. ती शिस्त माहिती असल्यामुळे आपसुकच आपण त्या शिस्तीमध्ये असतो. किती दुग्ध शर्करा योग म्हणावं लागेल की 19 फेब्रुवारी जवळ येणार आहे आणि आपण त्याच महिन्यामध्ये रायगडावरती आलेलो आहोत. तर महाराजांविषयी प्रत्येकाला अपार प्रेम, श्रद्धा, आपले दैवत आहेत ते सगळंच आहे. पण आता आपण पाहू त्यावेळेला 19 फेब्रुवारीला बरेच जण स्टेटसवर ठेवतील किंवा काही जण रील्स बनवतील. पण मला वाटतं की महाराज हे आपल्या अंतःकरणात आहेत आणि त्यांचा विचार रुजायला हवा. कारण छत्रपती फक्त उपाधी नाहीये, तो एक विचार आहे. तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्यामध्ये महाराजांचे असे कुठले गुण आहेत? मग ते छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा तुम्ही साकारलेल्या भूमिका असतील, त्यातले कुठले गुण आहेत जे एक माणूस म्हणून तुमच्या दोघांमध्ये असायला हवेत यानंतर पुढे जगताना? मला असं वाटतं छत्रपतींचे अफाट आणि अनंत असे गुण आहेत जे आपण अंगीकारायला हवेत. मॅनेजमेंट असेल, त्याग असेल, निष्ठा असेल, हे असेल, प्रत्येकाला एकत्र करून हे करणं. कारण स्वराज्य एवढं उभं करायचं म्हणजे तसा राजा, आपले राजे तसे होते त्यामुळे एवढी प्रजा तेवढी समर्पण देत होती, त्याग हे करत होती. तर त्यामुळे छत्रपतींचे सगळे गुण फक्त वाचन आणि फक्त बघण्यापुरतं न ठेवता ते अंगीकारायला हवे आपण. आणि तर खूप काही गोष्टी चांगल्या होत्या. त्यांच्यातला एक जर गुण आपल्यामध्ये आला तर आपलं जीवन सार्थ झालं असं म्हणता येईल. तोच प्रयत्न करायचा आहे, बस, बाकी काहीच नाही म्हणणं. आणि हा एक छोटासा प्रयत्न आहे जो आम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे. मला वाटतं की तुम्ही प्रेक्षकांना आवाहन करायला हवं की त्यांनी चित्रपटगृहात येऊन हा सिनेमाला भरभरून उदंड प्रेम द्यावं, जसं आतापर्यंतच्या सगळ्या दिग्पाल सरांच्या ऐतिहासिक चित्रपटांना मिळाले त्याहूनही कैकपटीने मिळायला हवं, अशी मला वाटतं की तुम्ही त्यांना एक आवाहन करावं. 16 फेब्रुवारीला मी आपला यासाठी म्हणतो कारण हा सिनेमा फक्त आमच्या टीमचा नाही आहे, तो आपल्या सगळ्यांचा आहे. त्यामुळे आपला शिवरायांचा छावा हा चित्रपट रिलीज होतोय. चित्रपटगृहामध्ये जाऊन एखाद्या सणासारखा साजरा करा. मस्त आपले पारंपरिक वेश परिधान करून आपण सणासारखा साजरा करू. यस, आणि लहान मुलांना घेऊन जावा. शाळेतल्या मुलांना सुद्धा, शिक्षक लोकांना पण माझं विनंती आहे की लहान मुलांना सुद्धा, शाळेतल्या मुलांना सुद्धा चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट दाखवा अशी मी सर्वांना विनंती करतो. कारण आज लहान मुलांना काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. जे काही चित्रीकरणातून त्यांना दिसणार आहे ते त्यांच्या मनामध्ये बसणार आहे. सो ते दाखवल्यानंतर नक्कीच त्यांना पण या गोष्टीचा फायदा होईल. सो मग 16 फेब्रुवारीला सर्वजण चित्रपटगृहामध्ये बघा छावा. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराज. जय शिवराय, जय शंभूराज, जय जिजाऊ.